चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, सुप्रभात सर्वांना. आणि आजचा आपला 43वा दिवस, 43व्या दिवसाचा प्रारंभ झालेला आहे. सुप्रभात झालेली आहे, पहाट झालेली आहे. चला तर मंडळी, आजचाही प्रवास फार सुंदर होणार आहे. तर खूप सुंदर. 7ला बरोबर 10 मिनटं कमी असताना आपण निघालो आहे आणि एकदम वातावरण थंडगार वातावरण आहे. अशा वातावरणात चालायला तुम्हालाही माहिती आहे आपल्याला आवडतं. चला तर पहिले 1 तास चालूयात. 1 तास चालून नंतर आपण भेटूया. मस्त तसं रस्त्यात काय भेटलं तर मी तुम्हाला दाखवणारच. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. हा 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 मंडळी, अति सुंदर बरं का. ही पहाड, ही शेती अति सुंदर वाटते बरं का. इथून पहाटे पहाटे चालत असताना असं निवांत फिलिंग होते. निवांत एकदम असं वाटतं एकदम शांत दांत आहे. अशा आपल्या नवी मुंबईच्या धावत्या वातावरणामध्ये 24 तासात एकही क्षण असा कुठल्याही गोष्टीचा आवाज आला नाही असं झालं नाही. अशा आवाजातून आपण इथं आलेलो आहोत. रात्रंदिवस आपल्या इथं काही ना काही आवाज काही ना ते आवाज चालूच असतं आपल्या इथं. आणि अशा आवाजातून इथं आल्यावर असं वाटतं किती शांत आहे, किती शांत आहे. एकदम म्हणजे अशी सुपर शांती. आणि खरंच खूप आनंद आहे अशा वातावरणामध्ये. या तुम्हीही कधीतरी अनुभव घ्या. त्या अनुभवासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगेन मी. जर तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची आहे, मोठी नाही छोटी, जरा तुमच्यासाठी पर्वणी बरं का. ही जी आहे ती 3600-4000 किलोमीटर एक छोटी परिक्रमा असते नर्मदा मैयाची. आणि ती फक्त आणि फक्त 20-25 का एखाद महिन्याची असते. पण त्या परिक्रमेला एवढाच मान आहे. त्याला बोलतात उत्तर वाहिनी परिक्रमा. तर ती उत्तर वाहिनी परिक्रमा चैत्र महिन्यात होते. मी त्याची प्रॉपर डिटेल्स मी घेऊन येईन. आणि ज्याला करायची असेल त्यांनी मग नंतर ते मला पर्सनली फोन करून विचारलं तरी चालेल, मी सांगेन. पण आता नाही, लगेच नका विचारू, जरा 2-3 दिवसाचा वेळ द्या. मी प्रॉपर विचारीन कधी असते काय असते. तरी चैत्र महिन्यात असते. आणि 1 महिन्याची ते 25 दिवस 1 महिन्याची ती परिक्रमा असते, उत्तर वाहिनी परिक्रमा. त्या परिक्रमेला एवढी गर्दी असते इथं, आणि तेवढी सोयीसुद्धा असते. तर कोणाला करायची असेल तर उत्तर वाहिनी परिक्रमा ती 1 महिन्याची करू शकतात. चला बघूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर जीवनभर. चला, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि सूर्यनारायण भगवान उदयाला आलेले आहेत आणि आपल्याला आपल्या आजच्या 43व्या दिवसाला सुप्रभात आणि शुभेच्छा द्यायला आलेले आहेत.
सूर्यनारायण भगवान की जय हो. अति सुंदर सूर्यनारायण भगवान दिसत आहेत. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण पोचलो आहोत डही येथे. पण आज डही येथे येऊन जरा आपल्याला जरा बराच उशीर झाला. नेटवर्क मिळाल्यामुळं व्हिडिओ अपलोड कर वगैरे या सगळ्या गोष्टीमुळं इथं आपल्याला वाजलेले आहेत 11. आता पुढं जाऊन काहीच म्हणजे काय बोलतात त्याला अर्थ नाही. म्हणून डहीमध्येच हा सुप्रसिद्ध हनुमान मंदिर आहे, याच्यामध्ये आपण आलेलो आहोत. इथंच आपली आजची दुपारची भोजन प्रसादी आणि आराम इथंच करूया. दुपारनंतर पाहू. चला आज जाऊन भेटूया नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज सकाळपासून तुम्हाला भेटायला नाही आलो. त्याचं कारण होतं काय नाही. आता आम्ही इकडंच थांबलो डहीमध्ये. डहीमध्ये पोचलो आपण 11:30 वाजता आणि आश्रमात थांबलो. तर आश्रमाचं वातावरण एवढं सुंदर होतं. तर मग धनंजय महाराजांचा आमचा विचार झाला, चला आज इथं थांबूया. आम्हाला एक वस्ती करायची होती कुठं. तर धनंजय महाराजांचं पण आज कपडे धुवायचे होते. मग त्यांचे कपडे धुवून झाले. मस्त इथंच थांबलो. आता उद्या निघूया. आज काय तेवढं काय आता आपला ब्लॉग मोठा होणार नाही, कारण की आपण आता इथं थांबलो. आता काय चालायचं नाही. पण एक सध्या विरंगुळा जर चाललो आहे जरा बाहेर रस्त्यावर. बघूया काय भेटतं. असं टाईमपास चाललो आहे. जाऊन येऊया रस्त्यावर. चला नर्मदे हर. संध्या आरतीचा वेळ झालेला आहे. प्रभात फेरीत आहे. करायला पाहिजे आपल्याकडे संध्याकाळ फेरी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा आपला 43वा दिवस हा पूर्णत्वाला जात आहे. पूर्णत्वाला गेलेला आहे. रात्र झाली. 9 वाजलेले आहेत. तरी आज जागाच होतो, कारण की मस्त माहोल होता हनुमान मारुतीरायांच्या मंदिरात. आणि खूप सुंदर हा मारुतीरायांचं मंदिर. आज आपली काय व्हिडिओ तेवढी मोठी झाली नाही, कारण की
आज आम्ही सकाळी 11:30 वाजता या मंदिरात आलो आणि मग अचानकच ठरवलं का ठीक आहे आज चालायचं नाही, आज इकडं थांबूया जरा. मग आज सकाळी चाललो तेवढंच 15 किलोमीटर तिथून ते इथपर्यंत तेवढंच चाललो आणि आज इथं वस्तीच केली आम्ही. मग नंतर काय आता इथून आम्ही पुढं निघालोच नाही. त्याच्यामुळं आजची व्हिडिओ आपली छोटी असणार आहे. तरी खूप सुंदर मजा आली एवढ्या टायमातसुद्धा. त्याच्यामुळं आजची व्हिडिओ आपली छोटी असणार आहे याची खंत मी व्यक्त करतो. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री. आता उद्या भेटूया. चला, नर्मदे हर.